शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। अहिल्यानगर शहरातील कोटला परिसरातील राजचेंबर भागात काल सायंकाळी एका अज्ञात वाहनाने दुचाकी स्वार नागरिकाला जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात नागरिक गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे। अपघात घडल्यानंतर वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला। जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलीस अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत। अहिल्यानगर रस्त्यावरील सचिन हॉटेल जवळ आणि गुरुदत्त हॉटेल समोर सायंकाळी झालेल्या दुचाकी अपघातात प्रेमकुमार राजेंद्र शेत्रे तरुणाचा मृत्यू झाला, तर मयूर भाऊसाहेब भोसले हे जखमी झाले। या घटनेनंतर अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर इंद्रायणी हॉटेल परिसरात डंपरच्या धडकेत एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला। ही घटना आज 9:15च्या सुमारास घडली। या घटनेमुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं आणि महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। घटनेची माहिती मिळताच सोपकाना पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी वाहतूक सुरळीत केली। सुमारे 2.5 वर्षापूर्वी झालेल्या सुपारी विरोधातील कारवाईत कर्तव्यात कसूर असल्याचा ठपका ठेवत राज्य सरकारने तत्कालीन सहआयुक्त भूषण मोरे आणि 2 अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना निलंबित केला। या प्रशासकीय कारवाईमुळे अन्न व औषध प्रशासनात खळबळ उडाली आहे। अहिल्यानगर तालुक्यातील वाकोडी परिसरात एका 20 वर्षीय तरुणाची निर्गुण हत्या करून मृतदेह पोत्यात भरून शेतात फेकून दिल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी शुभम हरी भोसले आणि समाधान उर्फ बाळ्या रामदास सोनवणे या दोघांना अटक केलाय। शहर उपविभागीय अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। शहराची खबरबातमध्ये इथे संपतो। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।